नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो. आपल्या चॅनलच्या अगदी प्रथमपासून चाहत्या असणाऱ्या प्रमिला ढमढेरे मध्यंतरी काही काळ चॅनलवर येऊ शकल्या नव्हत्या आणि तसं त्यांनी मला सांगितलं होतं का मेसेंजरमध्ये. परत आल्यावर सगळ्या साचलेल्या कथा ऐकायचा त्यांनी असा सपाटा लावला आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय की प्रत्येक कथेवर त्या आपली प्रतिक्रिया देतातच. धन्यवाद प्रमिलाताई, तुम्हाला मिळणारा मोकळा वेळ तुम्ही माझ्या कथा ऐकायला देता आहात ह्याबद्दल खरोखर मी तुमची खूप आभारी आहे. मिलिंद कोकरे, प्रकाश जोशी, संपदा गर्गे, विभा सांगळे, सीमा पतंगे, प्रकाश दारुणकर, वरुण कुलकर्णी, सोनाली भांडारकर, सुनीता बंबाळे, अंजली भारद्वाज, तुमच्या सगळ्यांच्या सुंदर सुंदर प्रतिक्रियांबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. असंच प्रेम राहू दे, वृद्धिंगत होऊ दे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, तुमचा जो परिवार असेल त्यांना सगळ्यांना आपल्या चॅनलची माहिती द्या. सबस्क्राईब करायला सांगा, त्यांना पण या कथांचं अभिवाचन ऐकायला सांगा. सगळ्यांचे मनापासून आभार. आज ऐकूया आपण कथा तळघर. लेखक नारायण धारप. कथासंग्रहाचं नाव पण आहे तळघर. तळघर ह्या कथासंग्रहातली तळघर हीच कथा आज आपण ऐकतोय. ऐकूया. आमचं घर मोठं आहे. घरात खूप खोल्या आहेत, पण माझघराची खोली मला अजिबात आवडत नाही. खरं म्हणजे ना, मला त्या खोलीत फार भीती वाटते. नाही तर स्वयंपाकघर चांगलं आहे. तिथे आई असते, खिडक्यातून प्रकाश येत असतो. अंगणातल्या शेवग्यावर चिमण्या सारखा चिवचिव 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 करीत असतात. अंगणातील विहीरही खिडकीतनं दिसते. रहाटाचा कुर्रकी कुर्रकी आवाज सारखा येत असतो. मला रहाट फार आवडतो, त्याचा आवाज आवडतो. रहाटाच्या खांबाला घट्ट धरून विहिरीत पाहिलं की मग पाणी कितीही खोल असलं तरी भीती वाटत नाही. खोल खाली पाण्यात वरचं झाड दिसतं. आणखीन पुढे वाकलं तर माझा चेहराही दिसतो. नाहीतर बाबांचा दिवाणखानाही आवडतो. तिथे उड्या मारायला गाद्या पसरलेल्या असतात. भिंती कशा गुळगुळीत आहेत. कितीही अंग घासलं तरी अंगाला रंग लागत नाही. चारी बाजूंना वरती मोठी मोठी चित्रं आहेत. देवांची आहेत, गांधींची, नेहरूंची, टिळकांची, अगदी सगळ्यांची आहेत. नाहीतर ओसरी पण आवडते. तिथे कोपऱ्यात आजोबांची गादी आहे. आजोबा गोष्टी सांगतात, फार छान छान गोष्टी सांगतात. म्हणजे त्यांना खोकला येत नसला तर, आणि ते डोक्यावरून पांघरून घेऊन झोपले नसले तरच सांगतात. नाहीतर देवघर आवडतं. तिथे आजी असते, देवापुढे समई असते आणि देवांचे चेहरे कसे लकलकत असतात. फुलांचा, उदबत्तीचा छान छान वास सुटलेला असतो. आणि कधीकधी नैवेद्याच्या डब्यातली खडीसाखरही मिळते. नाहीतर बाहेरचं अंगण आवडतं. बकुळीचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, जाईचा वेल आहे, गुलाबाचं झाड आहे. रखमा रोज अंगण झाडते, सडा करते. कसं गुळगुळीत आहे. सागरगोटे, बिट्ट्या, कवड्या, सगळ्यात मज्जा येते. पण मला माझघर मुळीच आवडत नाही. माझघराला खिडकी नाही. भिंतीतल्या एका कोनाड्यात चिमणी ठेवलेली असते. बाहेरनं आत आलं की काही दिसतच नाही. एका कोपऱ्यात नेहमी कसली तरी पोती ठेवलेली असतात. मला आजीने एकदा सांगितलं होतं की शेतावरच्या धान्याची ही पोती आहे. पण मला नाही ते खरं वाटत. वरचं एखादं पोतं धान्याचं असेल, नाही म्हणत नाही मी, पण त्या खालची वेगळीच कसली तरी आहे. पण तरीही मला पोत्यांची नाही भीती वाटत. समजा खालच्या पोत्यांना वाटलं मला पकडावं
तरी मी काही त्यांच्या हाती लागायची नाही. त्यांना पाय तरी कुठे आहेत. ती फरफटत येणार तोवर मी आईजवळ पोचेन सुद्धा. आणि मोठी माणसं बघितली की ही पोती जागच्या जागी पडून राहतात, एखाद्या खरोखरच्या पोत्यांसारखी. पण तरीही मी माझघरात कधी थांबत नाही. इकडून तिकडे जायचं झालंच तर पळत जाते, अगदी दिव्याजवळून. खोलीत पाय टाकला की भिंतीवर सावली येते. दिव्याजवळ जायला लागावं की मोठी मोठी व्हायला लागते आणि ती सावली माझ्यापेक्षा कितीतरी जोराने पळते. आधीच दार गाठते. एखाद्या वेळेला मला वाटतं ती मला दारातून जाऊच द्यायची नाही आणि मग मी माझघरातच अडकेन. मग मात्र माझी काही धडगत नाही, कारण माझघरामध्ये एक तळघर आहे आणि त्या तळघराचीच मला अगदी खरी भीती वाटते. त्या तळघरात काय आहे हे मात्र मी कोणालाच विचारत नाही, कारण मला माहिती आहे सगळे मला खोटं काहीतरी सांगतील. आणि खरं म्हणजे विचारायची जरूरच नाही, कारण मला माहिती आहे त्या तळघरात एक काळा बुवा राहतो, कोळशासारखा काळा कुट्ट. खरं म्हणजे मला हे कितीतरी दिवसांपासून माहिती आहे. कितीतरी दिवसांपूर्वीचं मला आठवतं. आमच्या रखमाचं एक बाळ होतं, लहानसं आणि किती छान, किती खुदकन हसायचं. रखमा कामाला येताना त्याला बरोबर आणायची आणि स्वयंपाकघरामागच्या ओसरीवर दुपट्यावर ठेवायची. तिथे सकाळची उन्हं येतात आणि सकाळच्या थंडीत मीही तिथे बसते. उन्हात बाळ कसा खुदू हसत असायचा. मी त्याच्याशी कितीतरी वेळ खेळत बसायची. वाटायचं गालाला हात लावून पाहावा, पण आजीची सारखी नजर असायची. त्याला हात लावू नको ग पोरी, अंग धुतलंस ना आत्ता, ती ओरडायची. बाळ उन्हात खेळायचा, कवळशाकडे पाहून हो 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 असं करायचा. सारखा हातपाय हलवत असायचा, दमायचा म्हणून नाही. रखमा जवळून गेली की ओ करायचा. आता झालं ह राजा असं म्हणत ती तासच्या तास कामं करत असायची. पण बाळ कधी रडायचा नाही. तर मग आजीचा कसला तरी नेमका नवस की काहीतरी निघाला. ओसरीवर रांगोळी काढली, पाट मांडले, चौरंग मांडले. आमचे दीक्षित भटजी आणखीन 2 जण सकाळचं काहीतरी म्हणायला बसले. रखमाच्या बाळाला तिथे जागाच नव्हती आणि आई मग रखमाला हळूच म्हणाली, रखमे, माझघरातल्या कोपऱ्यात निजाऊ ग त्याला आजच्या दिवस. मी हे ऐकलं आणि मला त्याच वेळेला भीती वाटली. आईचा हात ओढत मी म्हणाले, आई त्याला माझघरात नको निजवूस, त्याला बाहेरच्या पडवीत झोपू दे की. झोपू दे ना. पण माझं कुणी ऐकलं नाही. बाहेर म्हणे माणसं बसणार होती. दिवाणखान्यात तर शक्यच नाही. आणि मी नको म्हणत होते, तरीही रखमाने बाळाला कोपऱ्यात झोपवलंच. आमच्या घराच्या भिंती जाड आहेत, दारं अगदी लहान आहेत. या खोलीतला आवाज शेजारच्या खोलीत ऐकू येत नाही. माझघराला तर 2च दारं आहेत. सकाळी संध्याकाळी उन्हं तिरपी पडली ते एखाद्या वेळेला आत प्रकाश येतो, नाहीतर अंधार, काळा कुट्ट अंधार. येणाऱ्या जाणाऱ्याचा पाय लागायला नको म्हणून रखमाने बाळाला दगडी भिंतीलगतच्या कोपऱ्यात निजवलं. वरती कोनाड्यात चिमणी लावली होती, पण बाळ तर सावलीतच होतं. मी आईला म्हटलं सुद्धा, अगं दिवा खाली ठेव ना, म्हणजे बाळ प्रकाशाकडे तरी पाहिल. पण आईने तेही ऐकलं नाही. तिला भीती वाटली असेल मीच दिव्याशी खेळण्याची. मी काय आता लहान आहे का? काहीतरीच काय. रखमा कामाला निघून गेली. बाकी सारे आपापल्या कामात होते. मीच तेवढी घरात मोकळी हिंडत होते. माझघरातून माझ्या 10 तरी चक्रा झाल्या असतील. बाळ बहुतेक दाराकडे पाहत असावा, कारण त्याचा सारखा असा आवाज येत होता. अंधारातही तो हातपाय हलवीत असे,
कारण तोंडाचा आवाजही येत होता. मला सारखं वाटत होतं त्याच्याजवळ बसावं, पण खरं सांगू का, त्या खोलीची मला वाटत होती भीती. मी बाळाजवळ जाऊन आले, एकदा नाही, चांगली 3-4दा. पण दिव्याजवळ जायला लागलं की मागे भिंतीवरची सावली मोठी 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 व्हायची. बाळापेक्षा माझं सावलीकडेच जास्त लक्ष होतं. मध्येच केव्हा तरी बाळाला झोप लागली, कारण 2दा जवळ गेले तर तो अगदी शांत पडला होता. मग कशाला तिथे बसायचं, हो की नाही? मी बाहेर ओसरीवर आले आणि आमचे दीक्षित भटजी आणि दुसरे भटजी देवाचं काहीतरी मोठ्या मोठ्याने म्हणत होते, ते ऐकत राहिले. मध्येच आईचा काहीतरी निरोप घेऊन मी विहिरीवर रखमाकडे गेले. मी परत निघाले तशी ती म्हणाली, ताईबाई, बाळाकडे जरा बघा हं, रडत असला तर मला सांगा. मी न राहून म्हटलं, रखमा, तिथे कशाला गं झोपवलंस त्याला, माझं घर चांगलं नाही आहे. रखमाने हातातला पिळा खाली टाकला. तसेच ओले हात माझ्या गालावर फिरवून ती म्हणाली, माझी गुणाची आहे हो ताई, किती काळजी करते लेकराची. ताईबाई, घरात देवाधर्माचं चाललंय ना, मग कशाची भीती बाळाला. पण तिचं बोलणं मला नाही कळलं, पण मनातली भीतीही गेली नाही. आईला रखमाचा निरोप सांगून मी माझघरात आले. बाळ अजून झोपला होता, पण मला काही राहावेना. आई रागावेल हे माहीत असून सुद्धा मी पाय वर करून कोनाड्यातली चिमणी काढली आणि चिमणीच्या प्रकाशात पाहिलं. मला आधी वाटलं बाळाच्या तोंडावर कसली तरी सावली पडले, कारण गळ्यावरचा भाग काळाच दिसत होता. पण मग त्यातूनही त्याचे डोळे लुकलुक करीत होते. पण 2च डोळे नाहीत, 2, 3, 4. पुढचं मला आठवत नाही. मला जाग आली तेव्हा मी बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. कशानं तरी पोरगी घाबरली. बाबा कोणाला तरी सांगत होते, बरं तर बरं दिवा विझला, नाही तर आज केवढं मोठं अरिष्ट आलं असतं, आई म्हणत होती. पण बाळाचं काय झालं, त्याच्याकडे कुणीच पाहिलं नव्हतं का? आणि मग मला परत ती 5, 6, 7 डोळ्यांची काळी सावली आठवली आणि परत मी मोठ्याने ओरडले. आई म्हणते की मी खूप दिवस आजारी होते, शिवाय मधून अशी ओरडत उठायची. पण माझ्या प्रश्नाला कोणी उत्तरच देत नसे. रखमा दिसली असती तर तिलाच मी विचारलं असतं, पण रखमाही कितीतरी दिवस कामाला येत नव्हती. आणि मग आजीनेच मला सांगितलं की रखमाचं बाळ खूप आजारी आहे आणि तिला कामावर येता यायचं नाही. पण आजीनेही बाळाला कसला आजार झालाय या प्रश्नाला उत्तर तर दिलंच नाही. या गोष्टीला आता खूप दिवस झालेत. मी शाळेत जायला लागले, रखमाही कामाला यायला लागली, पण तिचा मुलगा मात्र तिच्याबरोबर ती कधीही आणत नाही. तो खूप मोठ्या आजारातनं उठला, सरकारी दवाखान्यात होता. बाबांच्या डॉक्टर चांगले ओळखीचे आहेत, त्यांनी खूप किमतीची औषधं दिली. रखमाची मोठी मुलगीही माझ्याच शाळेत येते. ती तर सांगते की तिच्या भावाला डॉक्टरांनी रक्तही दिलं म्हणून. त्याच्या कॉट शेजारी खूप मोठी बाटली उलटी टांगून ठेवली होती आणि थेंब 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 रक्त खाली येत होतं. म्हणून म्हणते की आमचं माझघर तेवढं चांगलं नाही आहे. अजूनही मला एखाद्या वेळेला रात्री स्वप्न पडतं आणि बाळ दिसतो. पण मी हे एकदाच आजीला सांगितलं होतं आणि ती माझ्यावर इतकी रागवली होती की तेव्हापासूनच मी ठरवलंय कुणाला काहीही सांगायचं नाही. मात्र एकटीने माझघरात कधीही जायचं नाही, निदान अंधारा वेळेला तर नाहीच नाही. तसं पाहिलं तर आमच्या घरी कधी रागवारागवी नसते. कोणी कोणावरही रागवत नाही, ओरडत नाही. संध्याकाळी स्वयंपाकघरात आम्ही सगळे जमतो. बाबाही येतात, आजी असते, आजोबाही असतात. आजी म्हणजे माझ्या आईची आई आणि आजोबा म्हणजे बाबांचे वडील.
बाबा ऑफिसमधल्या गमती सांगत, आजोबा त्यांच्या नोकरीतल्या जंगलातल्या आठवणी सांगत. आईचा स्वयंपाक चालू असतोच. मला कधी घर सोडून जावंसं वाटलंच नाही. त्या सकाळी पोस्टमनने बाबांना कसलं तरी पत्र आणून दिलं आणि वाचता वाचताच बाबा खूप रागावले. पत्र हातात घेऊन पाय आपटीत आपटीत स्वयंपाकघरात गेले. आईला आणि आजीला खूप बोलले असले पाहिजेत, कारण दुपारी आई नेहमीसारखे माझ्याशी बोलत नव्हती आणि आजींच्या डोळ्यांना सारखं पाणी येत होतं. मी आईला आणि आजीला खूप विचारून पाहिलं, काय झालं ग? पण पण तुला कळायचं नाही बाळ. या पलीकडे त्या दोघी मला काही सांगेनात. काय कळायचं नाही हे ते सांगितल्याशिवाय कसं समजेल? पण मोठ्यांचं हे असंच असतं, कळायचं नाही म्हटलं की झालं. रात्री बाबा स्वयंपाकघरात आलेच नाहीत. मला वाटतं त्या रात्री आईसुद्धा काही जेवली नाही. आजी देवापुढेच बसून राहिली होती. मी आधी खूप भुकेने पानावर बसले, पण मलाही काही जेवण नको असं वाटायला लागलं. कोणी बोलायला जमत नाही असं पाहिलं आणि मी आपली जाऊन निजले. पण झोपच येईना. सारखं वाटत होतं की आज घरात काय झालं? मोठी माणसं अशी का करतायत? आईचा चेहरा आठवायचा आणि मला आतनं अगदी खूप खूप दुखावल्यासारखं वाटायचं. आणि मग राहावलंच नाही. डोळ्यातनं सारखं पाणी यायला लागलं. मला जर कोणी पाहिलं असतं तर वेडी पोरकट म्हटलं असतं, म्हणून तशीच पांघरून डोक्यावर घेऊन निजून राहिले. बाहेरच्या खोलीत आई आणि बाबा काहीतरी बोलत होते. त्यांचा बारीक आवाज येत होता. रात्रीचं पुढचं मी कुणालाही सांगितलेलं नाही. मला वाटतं की रात्री मलाच स्वप्न पडलं असावं. जागेपणी काही तसं करायची मला छाती व्हायची नाही. स्वप्नात मला दिसलं की मी माझघराच्या दारात उभी आहे. सगळी झोपली होती, कारण सगळीकडे अगदी सामसूम होती. इतकी की बाहेर पडवीवर मोठं घड्याळ आहे त्याची टकटकसुद्धा मला ऐकू येत होती. माझ्या स्वप्नातसुद्धा ते उंच मोठं काळं घड्याळ आलं होतं. तर मग मी माझघराच्या दारापाशी उभी होते आणि आत पाहत होते. आत ती लहानशी चिमणी होतीच, पण आता प्रकाश फार वाटत होता. कोपऱ्यातलं तळघराचं दारसुद्धा थोडं थोडं दिसत होतं. तिकडेच मी टक लावून पाहत होते. मी इथे कशासाठी आले होते मला माहीत नाही. आईवर काहीतरी संकट आलं होतं आणि मला मदत हवी होती. आजीही ज्या अर्थी रडायला लागली होती त्या अर्थी तिच्या देवांचाही काही उपयोग नव्हता. नाहीतर ती ज्या देवांची रोज तासन तास पूजा करते त्यांनी तिला नसती का मदत केली? केली असती की नाही? नाही. देवांचा काहीच उपयोग नव्हता. आणखीन कोणीतरी हवं होतं. ते इथे होतं. मला माहीत होतं. माझ्या डोळ्यांनी मी त्याला हाक मारत होते. स्वप्नात, आणि तेही मनातल्या मनात. इतका वेळ अंधुक अंधुक दिसणारी तळघराच्या दाराची चौकट आता एकदम काळसर दिसायला लागली. त्यावर काळ्या शाईचा एखादा डाग पसरल्यासारखी. स्वप्नात होते तरी माझे हातपाय लटपट कापायला लागले, पण मला हलता येईना. निरोप दिल्याशिवाय जाता येईना. कोळशाच्या खरीचा एखादा ढीग रचावा तसं तळघरात दारावर काहीतरी बसलं होतं आणि आता त्यात ते डोळे चमकायला लागले. 1 2 3 4 5 6 7 माझ्या परकरावाच्या जिगासारखे चमचम चमचम करणारे. आईवर आणि आजीवर बाबा रागवलेत. त्यांना रागवायला काय कारण असेल तर ते नाहीसे कर. मी मोठ्याने ओरडले आणि पळत पळत अंथरुणात जाऊन निजले. डोक्यावरून रजई घेतली तरी सगळ्या अंगाला थंडी वाजत होती. दात एकमेकांवर आपटत होते. मी डोळे अगदी घट्ट मिटून घेतले. असं माझं स्वप्न होतं. मला सकाळी खूप ताप आला. आई आणि बाबा त्यांचं भांडण विसरले
आणि माझ्या उशाशी आळीपाळीने बसून राहिले. ताप 2-3 दिवसांनी गेला, पण गादीवरून उठायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. बाबा परत ऑफिसला जायला लागले आणि दुपारची आई एकटीच माझ्याजवळ बसायला लागली. माझ्या लक्षात होतं त्या पत्राचं. शेवटी मला राहवलंच नाही. मी विचारलंच आईला, आई, बाबा मध्ये का रागवले होते ग तुझ्यावर? माझ्यावर? छे ग, ती हसून म्हणाली, ते रागवतात का कधी माझ्यावर? रागवतात? तुझ्यावर नसतील रागावले, पण तुला एकदा बघ खूप काहीतरी बोलत होते ना. एक कसलं तरी पत्र आलं होतं बघ. आपण अशात लक्ष घालू नये बाळ, ती म्हणाली. मला सांगितलं नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही, मी म्हणाले. तिला वाटलं माझा राग काय संध्याकाळपर्यंत जाईल, पण मी खरोखरच सारा दिवस तिच्याशी बोलले नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी तिने सांगितलंच मला, माझा एक लांबचा मामा आमच्याकडे येणार होता. मी सारखं विचारलं, तेव्हाच तिने पुढचं सांगितलं. हा मामा फार वाईट होता. त्याच्या पायी मागे बाबांना हजारो रुपये खर्च करावे लागले होते. बाबांनी त्याला घरातून हाकलून दिलं होतं. आता तो अगदी भिकारी झाला होता आणि परत येतो म्हणत होता. मग काय झालं ग? ती गप्प बसली तसं मी विचारलं. आता नाही यायचा तो बाळ आपल्या घरी. तो देवाघरी गेला. म्हणजे मेला? हो, पण असं बोलू नये ग लहान मुलांनी. का? त्याला काय झालं? तुला काय करायचे आहेत ग सांभा चौकशा? ती रागावून म्हणाली. मला करायचे आहेत, जा सांग आधी. कसा? काय झालं त्याला? तू की नाही इतकी हट्टवादी आहेस बघ. असू दे, सांग ना, काय झालं त्याला? त्याला रस्त्यावर अपघात झाला. गाडीचा? मोटारचा? टक्कर झाली? नाही ग बाळ, तो पायीच येत होता. त्याच्याजवळ भाड्याला पैसे नव्हते वाटतं, आणि वाटेत कुणीतरी त्याच्यावर हल्ला केला. एखादं रानटी जनावर असावं असं पोलीस म्हणतात. केव्हा झालं हे? तुझी की नाही कमाल आहे हो पोरी. सांग ना, मला ताप आला त्या रात्री झालं का? सांग ना आई गो, सांग. हो बाई हो, आणि आता मी एक शब्द बोलणार नाही. याच्यावर तू रागव नाही तर काहीही कर. एक चक्कार शब्द नाही, कळलं का? ती उठणार. तोच तिचा पदर धरून मी विचारलं, आई एकच सांग, हा वाईट मामा येत नाही असं पाहिल्यावर बाबांना आणि तुला बरं वाटलं की नाही? आईचे डोळे एकदम पाण्याने भरले. मी काय सांगू बाळ, तो आता कसाही असला ना तरी लहानपणी आम्ही बरोबर खेळलो होतो. एकमेकांची थट्टा मस्करी केली होती. यांनाही मामाने खूप त्रास दिला होता आणि म्हणून ते रागावले होते. आता मी त्यांच्या घरची झाले. दोघंही माझीच माणसं. काय सांगू ग मी, काय सांगू? मलाही एकदम वाईट वाटलं आणि खूप रडायला आलं. आई तशीच खाली बसली आणि मला थोपटू लागली. पण माझं रडू कितीतरी वेळ थांबतच नव्हतं. सारखं माझं स्वप्न मला आठवत होतं. मी हा मामा काळा की गोरा हे देखील पाहिलं नव्हतं, पण मला सारखं दिसायचं की हा रस्त्याच्या कडेकडेने चालला आहे आणि शेजारच्या झाडातनं एकदम काहीतरी काळं काळं त्याच्यावर उडी मारतं. माणसावर एकदम काळी सावली पडल्यासारखी दिसते. रखमाच्या बाळावर अशीच सावली पडली होती आणि बघता बघता ते आपल्या 6, 7, 8 डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राहिलं असतं. मी ओरडले म्हणून रखमाचा बाळ वाचला. इथे रात्री एका बाजूच्या वाटेवर कोण येणार ओरडायला? कोण येणार? आईने मला हे सांगितलं आणि मला पुन्हा ताप भरला. रात्रीची वेडी वाकडी स्वप्न पडायला लागली. झोपेतनं किंचाळत मी उठायला लागले.
काही केल्या डोळ्यासमोरचं ते चित्र काही पुसलं जाईना. रात्र, आड रस्ता, काठी टेकत येणारा माणूस आणि मग सावली. डॉक्टरांची खूप औषधं झाली, पण माझा ताप काही जाईना. माझ्या मावशीला तापाचं समजलं आणि ती, नाना आणि मुलं आमच्या घरी आली. नानाही मुंबईत डॉक्टरच होते, पण कसले तरी वेगळेच डॉक्टर होते. आमच्या गावातल्या डॉक्टरांसारखी औषधं आणि इंजेक्शन्स ते देत नसत. ती सारी रात्रीची येऊन उतरली आणि माझ्या भोवती जमली. मावशी माझी फार आवडते. ती छान गोष्टी सांगते, छान गाणी म्हणते, छान छान चित्र काढते, छान कपडे शिवते. मला ती खरंच फार फार आवडते. तिने माझं डोकं मांडीवर घेतलं आणि मला आवडणारं गाणं म्हटलं. मला पाहता पाहता झोप लागली. मावशीचं आणि नानांचं स्वप्न पडत होतं आणि मध्येच ती काळी सावली आली. किंचाळत ओरडत मी उठले. सारी घाईघाईने खोलीत आली आणि मग नानांनी माझी तपासणी केली. त्यांचा आवाज कसा खोल होता, पेटीच्या अगदी पांढऱ्या पट्टीसारखा. खोलीत घुमल्यासारखा वाटे. मी त्यांना माझं स्वप्न सांगितलं. ते आणि बाबा इंग्रजीत बराच वेळ काहीतरी बोलत होते आणि मग नानांनी आईला बाहेर बोलावून नेलं. शेवटी नाना खोलीत आले. ते मला स्वप्नाचं परत विचारायला लागले. सगळ्यांना बाहेर जायला सांगा ना नाना, मग मी तुम्हाला सांगते, मी म्हणाले, कारण इतरांसमोर मला बोलताच येईना. आणि मग मी नानांना सगळं सांगितलं, अगदी पहिल्यापासूनचं. रखमाचा बाळ आणि पत्र आणि माझं स्वप्न आणि सगळं काही. मग त्यांनी मला खिशातली एक लाल गोळी दिली. मी झोपले अगदी दुसऱ्या सकाळपर्यंत. सकाळी मला जाग आली. ताण गेला होता. छान वाटत होतं. नाना एकटेच खोलीत आले. मीने, आज मी एक खूप मोठा दिवा आणणार आहे आणि आपण सगळेजण त्या तळघरात उतरणार आहोत. मग तुला दिसेल की तिथे काहीही नाही. तुम्हाला कसं माहिती नाना? मी स्वतः काल जाऊन पाहिलं मीने. मी नानांसाठी किती घाबरले. माझ्या केसावरून हात फिरवीत नाना म्हणाले, भिऊ नकोस मीने, तिथे खरोखरच काही नाही आहे, तू पाहशीलच. पण माझी भीती काही गेली नाही. 10-10:30 हरबा मारवाड्याकडची गॅसबत्ती घेऊन आला. मला नानांनी कडेवर घेतलं आणि आम्ही सगळे माझघरात गेलो. आजवर तिथे इतका प्रकाश कधी पडला नसेल. मला ती खोली ओळखूच येईना. बाबांनी तळघराचं दार उघडलं. हरबाने शिडी खाली सोडली. नाना, नाना नको नको, नाना, नाना खरंच नको नको, नाना नको, मी सारखी म्हणत होते. तरीही नानांनी काही ऐकलं नाही. मला कडेवर घेऊनच ते शिडीवरून खाली उतरले. मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. राम 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 म्हणत होते. आम्ही खाली पोचलो. कसला तरी घाणेरडा वास नाकात शिरत होता. मीने, डोळे उघडून पाहा ना, इथे काही नाही, नाना म्हणाले. मी भीत डोळे किलकिले करून पाहिलं. चारी बाजूंनी दगडाच्या भिंती होत्या. त्यांना कपाटं नव्हती, कोनाडे नव्हते, काही नव्हतं, काही नव्हतं. खोली लहानच होती आणि अगदी रिकामी होती. सगळीकडे झगझगीत प्रकाश पडला होता. काही असतं तर दिसलं नसतं का? दिसलं असतं ना, पण खोलीत खरोखरच काहीही नव्हतं. मला काहीच कळेना. मला दिसलेलं सगळं खोटं होतं का? आणि खोटं बोलले म्हणून आता आई बाबा रागावणार. मला पुन्हा जोराने रडू यायला लागलं. नाना काहीच बोलले नाहीत. त्यांनी मला वर आणलं आणि परत गादीवर झोपवलं. दुपारभर मी सारखा विचार करत होते. नानांनी दाखवलेलं खरं असलं आणि तळघरात जर खरोखरच काही नसलं
तर मला किती बरं वाटेल. पण माझी खात्री पटत नाही. मला नानांशी एकटं एकटं बोलायला पाहिजे. ते मला रागवत नाहीत, थट्टा करत नाहीत, गप्प बसायला सांगत नाहीत. मी अगदी मोठी बाई असल्यासारखं माझ्याशी बोलतात. रात्री नाना एकटेच खोलीत आले, माझ्या उशाशी बसले. मीने, तू अजून बाहेरलेली दिसतेस का बरं? आणि मग मी त्यांना सांगितलं की मला अजून तळघराची भीती वाटते. तिथे काहीतरी आहे, नक्की आहे, आणि ते बोलावलं की बाहेर येतं. पण मीने, आज सकाळी मी तुला दाखवलं ना. नाना, मी त्यांचा हात धरून म्हणाले, मला एकदा त्याला बोलावू द्या, फक्त एकदा. ते जर आलं नाही, दिसलं नाही, कोणालाही काही झालं नाही, तर मग माझी भीती जाईल. नाना बराच वेळ विचार करत होते. मी पुन्हा त्यांना विचारलं, नाना, खरोखरच तिथे काही नाही आहे ना? मग एवढा विचार कसला करताय? माझ्याकडे पाहत जरा विचित्र रीतीने हसले ते. काही वेळा ना मला तुझी भीती वाटते ग मीने. मी म्हणते तसं व्हायची भीती वाटते ना नाना. ते काही बोलले नाहीत, फक्त थोडीशी मान हलवली. मलाही तीच भीती वाटते नाना. आणि हे पाहायचं तरी कसं, कोणाला कळल्याशिवाय? खरं म्हणजे तुझ्याजवळ हे बोलायला नको, पण तुझ्या सांगण्याप्रमाणे त्याने, तिथं जे काही आहे त्याने दोन्ही वेळेला जिवंत माणसावर हल्ला केला ना. तू म्हणतेस की एकदा तिथे रखमाचं बाळ होतं आणि दुसऱ्यांदा हा वाटेवरचा तुझा तो भिकारी मामा होता, हो ना? नाना खरं सांगत होते. माझे हातपाय कापायला लागले होते. माझ्या मनातनं कोणालाही धोका नको होता, त्रास व्हायला नको होता. आणि नाना म्हणत होते की त्याला कोणीतरी चालतं बोलतं माणूस हवं असतं. का? आणि मला अगदी माझ्या लहानपणीची एक आठवण आली. आजोबांनी जंगलात एक चित्ता मारला होता आणि मग पेंढा भरून तो त्यांनी जवळ ठेवला होता. तो त्यांनी आमच्याकडे आणला आणि मी पहिल्यांदा जेव्हा पाहिला तेव्हा मी किती फसले होते, किती घाबरले होते. बाबांनी मला सांगितलं की तो खोटा आहे. मला जवळ नेऊन काचेचे डोळे, कडक शेपटी, सगळं काही दाखवलं. तेव्हा मला जरा हायसं वाटलं. तरीही माझी भीती कितीतरी दिवस कमी होतच नव्हती. असं याला फसवता आलं तर? मी नानांना मनातलं सांगितलं आणि ते हसून म्हणाले, ठीक आहे मीने, तसंच करूया. मग कोणालाही संशय येणार नाही. मी सांगेन की तिला दिवाणखान्यातल्या पेंड्याच्या चित्त्याची भीती वाटते, त्याचीच स्वप्न पडतात. तो चित्ता तळघरात नेऊन टाका. मात्र तू मात्र आपली ही गंमत कोणाला सांगू नकोस. आपल्या दोघातल्या या कटाची मलाही खूप मजा वाटली. नानांनी बहुतेक लगेच तसं केलं असावं. त्या रात्री माझ्या खोलीत एकटे नानाच झोपले होते. आईला आणि मावशीला त्यांनी सांगितलं की मिनीला रात्री मी तपासणार आहे. सगळीकडे सामसूम झाल्यावरही नाना माझ्याशी बोलत बसले होते. ते किती लांबच्या देशात जाऊन आले होते. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान. तिथल्या लोकांच्या आणि मुलांच्या कितीतरी गमती ते सांगत होते. मला झोपही आली नाही आणि कंटाळाही आला नाही. आणि मध्येच एकदा त्यांनी घड्याळ पाहिलं आणि ते म्हणाले, मीने, चल आता आपण त्या चित्ते बुवांना भेटायला जाऊया. मग त्यांनी अलगद कडेवर घेतलं, खोलीतील दिवा मालवला आणि अंधारातच आम्ही माझघरात आलो. त्यांच्याजवळ टॉर्च होता, पण त्यांनी कुठेच प्रकाश पाडला नाही. माझ्या कानात ते मध्येच म्हणाले, मीने, तुझी छाती केवढ्यांदा धडधडते. इतकी घाबरू नकोस ग, मी आहे ना आता तुझ्याबरोबर. मग भ्यायचं काय कारण आहे? घाबरू नकोस.
पण असली भीती शब्दांनी कधीच जात नाही हे मला माहिती आहे. माझघरात नेहमीची चिमणी होतीच. तळघराचं दार उघडं होतं. दारापाशीच पाय सोडून नाना बसले आणि मला त्यांनी आपल्या मांडीवर बसवलं आणि आत्ता टॉर्चचा प्रकाश खाली पडला. एका कोपऱ्यात तो चित्ता उभा केला होता. आता त्याचे डोळे अगदी चमकत नव्हते. का तोही घाबरला होता माझ्यासारखा? आटप, तुला काय सांगायचं ते सांग बरं. गारठा पडायला लागलाय मीने. खरोखरच आम्ही तळघराशी पोचताच हवा एकदम गार गार व्हायला लागली होती. थंडीने आणि भीतीने मला परत एकदा माझे हातपाय कापत आहे तसं वाटायला लागलं होतं. मी खाली पाहिलं आणि मोठ्याने म्हणाले, इथे जे कोणी असतं ते रखमाच्या बाळाकडे आलं होतं. इथे जे कोणी असतं ते रखमाच्या बाळाकडे आलं होतं. जे माझ्या मामाकडे आलं होतं. जे कोणी असतं ते त्या चित्त्यापाशी जा त्या चित्त्यापाशी जा. आणि माझे डोळे मी घट्ट मिटून घेतले. गार गार वारा, अंगावर काटा आला आणि नानांनी एकदम मोठा श्वास घेतल्याचा आवाज झाला. त्यांनी मला एकदम जवळ घट्ट धरलं. नाना तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होते. मी हळूच डोळे किलकिले करून खाली पाहिलं. चित्त्याच्या अंगावरचे काळे ठिपके मानेपाशी एकत्र आल्यासारखे वाटले. त्याच्या मानेवर एक मोठा काळा डाग होता. त्यात कितीतरी डोळे चमकत होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नानांनी टॉर्च मालवला. ते मागे सरले. लाथेने त्यांनी तळघराचं दार बंद केलं. दार बंद करून काहीही उपयोग नव्हता आणि मला घेऊन ते घाईघाईने वरच्या मजल्यावर आले. रात्रीची वेळ असूनही सर्वजण दिवाणखान्यात जमले होते. नानांनी मावशीला सर्वांसाठी कॉफी करायला सांगितली. नाना घाईघाईने बोलत होते. मीने, तुला काही दिवस माझ्याकडे राहायला यायचंय का? मुंबईला? हो. तुला आवडेल का यायला? हो. मी किती आनंदाने म्हणाले. मला या घराची आता खरी भीती वाटायला लागली होती. आणि मग लगेच आईबाबांचा विचार आला आणि मी म्हणाले, पण नाना, आईबाबांचं काय? आम्ही येऊ ना गं तुला भेटायला. त्यात काय मोठंसं? तू बरी झालीस की परत इकडे यायचंच आहे की, नाना म्हणाले. आणि मावशीच्या घरचा विचार करता करता मी तळघरातलं सारं काही विसरून गेले आणि शांत झोपले. मी आता मावशीकडे राहायला आले आणि नानांनी सांगितलं म्हणून हे सगळं काही त्यांना लिहून दिलंय. मिनीने लिहिलेल्या ह्या सगळ्या वर्णनाच्या खाली टीप आहे. मिनीच्या मनातली उरली सुरली भीती जावी, एक प्रकारचा कॅथार्सिस व्हावं, अशा हेतूने मी तिला सर्व अनुभव लिहून काढायला सांगितले. इकडे आणल्यावर तिच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती होत आहे. ताप गेला आहे. रात्रीची स्वप्न किंचाळणं थांबलंय. काही महिन्यातच मिनी नॉर्मल होईल. पण तिने जे वर्णन केलं आहे व त्या रात्री मला स्वतःला प्रत्यक्ष जे दिसलं त्याचं स्पष्टीकरण कसं करणार? रखमीच्या मुलासंबंधी गावातल्या MO जवळ चौकशी केली. मुलाला सिव्हिअर ॲनेमिया झाला होता असं कळलं. मिनीच्या मामाच्या PMचे रिपोर्ट पाहिले. त्याच्या शरीरात रक्ताचा एक थेंबही शिल्लक राहिला नव्हता. चोखलेल्या चोयटीसारखं ते कोरडं निसत्व झालं होतं. आणि तळघरात मला काय दिसलं होतं? पेंढ्याच्या चित्त्यावर बघता बघता पसरलेलं ते काळं काळं काहीतरी होतं. काय होतं ते? ते काहीतरी जिवंत होतं. त्यात अनेक डोळे तरंगत होते. आणि जरी हा नेहमीच्या अनुभवाबाहेरचा एखादा घातकी हिंस्त्र असा आविष्कार मानला तरी छोट्या मिनीचा त्यात काय संबंध येतो? खरं म्हणजे याच गोष्टीची मला फार धास्ती वाटते.
मानवी मनाशी स्थापन झालेला हा संपर्क, मिनीच्या हाकेला आलेली ही साध, हे दळणवळण, हेच भयानक आहे. मिनीच्या वडिलांना तळघर खणून पाहायला सांगितलं, पण नाही, काहीही सापडलं नाही. मिनीला आता परत पाठवणारच नाही. तिला आणि तिच्यामुळे इतरांना धोका आहे. खाली सही होती, डॉक्टर A.G. केतकर, MD, MS. कथा इथे संपली आहे. नारायण थारप वातावरणामधली किंवा एकंदरच सगळ्या आयुष्यामध्ये जी गूढता असते ती गूढता कधी नाकारत नाहीत. तिला अस्तित्व असू शकतं ही शक्यता त्यांच्या कथेमध्ये नेहमीच जाणवत राहते. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.